मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आंध्र प्रदेश पोस्टल सर्कल या सर्कलमध्ये जो पोस्टमन आणि मेलगार्ड पदासाठी पेपर झाला होता त्या पेपरमधला जनरल नॉलेज हा सेक्शन सोडलेला आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये केरला पोस्टल सर्कल या सर्कलसाठी जो पेपर झाला होता 15-16 मध्ये त्या पेपरमधला जनरल नॉलेजचा जो सेक्शन आहे तो आपण आज सोडवणार आहोत. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हा पेपर जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि यावर्षी जी परीक्षा होईल पोस्टमन पदासाठी हा पेपर नवीन अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल बटनला प्रेस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. तर या पेपरमध्ये जो जनरल नॉलेज सेक्शन आहे त्यामध्ये जे पहिले 3 प्रश्न आहे 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित आहे. त्यामुळे आपण हे जे प्रश्न आहे हे वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर आपण सुरुवात करूया चौथ्या प्रश्नापासून. चौथा प्रश्न आहे व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ द टर्म WAN इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाईड एरिया नेटवर्क. पाचवा प्रश्न आहे द काझीरंगा नॅशनल पार्क फेमस फॉर वन हॉर्न रायनो इज इन. तर काझीरंगा नॅशनल पार्क जे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक डी आसाम. आसाममध्ये हे स्थित आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे हा प्रश्न गणितावर आधारित आहे त्यामुळे याला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. 7वा प्रश्न आहे व्हिच इज द लार्जेस्ट लेक इन इंडिया. भारतामधला सर्वात मोठा लेक कोणता आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी सांबार. सांबार हा तलाव भारतामध्ये सर्वात मोठा आहे आणि हा तलाव राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. 8वा प्रश्न आहे कुचिपुडी इज द डान्स ऑफ व्हिच स्टेट. कुचिपुडी हा डान्स कोणत्या राज्याचा आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश. त्यानंतर ऑप्शनमध्ये केरला आहे. तर केरलाचा डान्स जो आहे तो आहे कथकली आणि तामिळनाडू या राज्याचा जो डान्स आहे तो आहे भरतनाट्यम. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द द्रोणाचार्य अवॉर्ड इज असोसिएटेड विथ. द्रोणाचार्य अवॉर्ड कशाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी स्पोर्ट कोचेस. स्पोर्ट कोचिंग करता हा द्रोणाचार्य अवॉर्ड दिला जातो. त्यानंतर 10वा प्रश्न आहे ABE 8 दिलेला आहे आणि KLO विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा जर आपण ABCD अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये लिहिले आणि प्रत्येकाला नंबर दिला Aला 1, Bला 2, Cला 3 तर काय होईल. Aचा नंबर येईल 1, Bचा नंबर येईल 2 आणि Eचा नंबर येईल 5. तर ह्या तिघांची बेरीज जर केली आपण तर उत्तर येतं 8. तर KLOच्या बाबतीत Kचा क्रमांक येईल 11वा, Lचा क्रमांक येईल 12वा आणि Oचा क्रमांक येईल 15वा. जर आपण या तिघांची बेरीज केली 11 + 12 + 15 तर उत्तर येतं 15 + 12 27 आणि 11 38. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 38. 11वा प्रश्न पाहूया हु वॉज द फर्स्ट ब्रिटिश गव्हर्नर जनरल ऑफ फ्री इंडिया. तर प्रश्न असा आहे की स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड लुईस माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल असं जर विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल सी राजगोपालाचारी. 13वा प्रश्न आहे हु हॅज कॉइन्ड द वर्ड नॉन अलाइन्ड अँड यूज इट टू रिप्रेझेंट डॉक्ट्रिन ॲट युनायटेड नेशन्स इवन बिफोर द नॉन अलाइन्ड मुवमेंट वॉज फॉर्म. तर प्रश्न असा आहे की अलिप्ततावाद हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावाद हा शब्द पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये भाषण देत असताना 1954 मध्ये वापरला. 14वा प्रश्न आहे व्हिच कंट्री हॅज रिसेंटली टेस्ट फायर्ड द इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल कॉल्ड डेंगफेंग 41. तर प्रश्न असा आहे की डॉंगफेंग 41 नावाची जी बॅलिस्टिक मिसाईल आहे त्या बॅलिस्टिक मिसाईलचं नुकतंच प्रक्षेपण किंवा परीक्षण कोणत्या देशाने केलं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी चायना. चायनाने डॉंगफेंग 41 याला D41 सुद्धा म्हणतात तर त्याचं परीक्षण नुकतंच केलं. 15वा प्रश्न आहे द स्टडी ऑफ अर्थक्वेक अँड असोसिएटेड फिनॉमिना इज नोन ॲज. तर प्रश्न असा आहे की भूकंपाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिस्मॉलॉजी. सिस्मॉलॉजी या शास्त्रामध्ये भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर 16वा प्रश्न आहे व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं SI युनिट जे आहे ते आहे पास्कल. पास्कलमध्ये हे मोजतात परंतु ऑप्शनमध्ये पास्कल नाही आहे.
परंतु काही भागामध्ये बारमध्ये सुद्धा हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते मोजलं जातं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बार. 17वा प्रश्न आहे द लाईट रिसेप्टिव्ह लेअर इन द आय इज नोन ॲज. तर डोळ्यामध्ये अशी कोणती लेअर आहे की ज्यामध्ये लाईट किंवा प्रकाश शोषून घेतला जातो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी रेटिना. रेटिनामध्ये लाईट शोषून घेतला जातो. 18वा प्रश्न आहे द नेम ऑफ द पार्टिकल बोसॉन इज असोसिएटेड विथ द नेम ऑफ. तर प्रश्न असा आहे की बोसॉन नावाचा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल कोणाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी SN बोस, सत्येंद्रनाथ बोस. 19वा प्रश्न आहे हु वॉज द फाउंडर ऑफ लोधी डायनास्टी. तर प्रश्न असा आहे की लोधी साम्राज्याची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी बहलोल लोधी. आणि जो शेवटचा सम्राट होता या लोधी घराण्याचा तर तो होता इब्राहिम लोधी. 20वा प्रश्न आहे द टायटल पंजाब केसरी वाज कन्फर्ड ऑन. तर पंजाब केसरी नावाने कोणाला संबोधले जात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी लाला लजपत राय. 21वा प्रश्न आहे हु ॲडमिनिस्टर द ओथ ऑफ ऑफिस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर भारताच्या माननीय राष्ट्रपतींना कोणाद्वारे शपथ दिल्या जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याद्वारे भारताच्या माननीय राष्ट्रपतींना शपथ दिल्या जाते. 22वा प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ द बुक द इनहेरिटन्स ऑफ लॉस. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी किरण देसाई. त्यानंतर 23वा प्रश्न आहे व्हिच इज द कॅपिटल ऑफ लाओस. लाओसची जी राजधानी आहे ती कोणती आहे. तर खाली दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए व्हिएंटाईन हे लाओस या देशाची राजधानी आहे. 24वा प्रश्न आहे 3 of the following 4 are alike in certain way and form a group. Which is the one that does not belong to the group. तर खाली काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी काही शब्दांचा एक समूह तयार होतो आणि एक शब्द त्यातला समूहात येत नाही म्हणजेच ऑड मॅन आउट असा हा प्रश्न आहे. तर यापैकी बघा इथे ब्रेक आहे, त्यानंतर स्प्लिट आहे आणि सेपरेट आहे. तर हे तिन्ही शब्द तोडफोड करण्याशी संबंधित आहे. म्हणजे ब्रेक म्हणजे तोडणे, अलग अलग करणे, स्प्लिट म्हणजे सुद्धा अलग अलग करणे, सेपरेट करणे म्हणजे सुद्धा अलग अलग करणे. परंतु चेंज जो आहे चेंज हा शब्द वेगळा वाटतो त्यामुळे डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर इथे 25वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बुद्धिमत्तेशी संबंधित आहे त्यामुळे याला आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये केरला पोस्टल अंतर्गत जी पोस्टमन आणि मेलगार्ड भरती झाली होती त्याकरता जो पेपर होता त्या पेपरचा जनरल नॉलेज या सेक्शनचा आज आपण सराव केलेला आहे. यावरून तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचा अंदाज आला असेल. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय घेऊन.